आपला परमेश्वर हा नेहमी आमच्या जीवनात हस्तक्षेप करत असतो. योगायोग आणि नशीब या शब्दांवरती आपल्याला विश्वास नाही, कारण की हे शब्द बायबलमध्ये नाहीत. आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट ही देवाच्या योजनेचा भाग असतो. प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी घडत असताना ती सहज किंवा मानवी बुद्धीतून किंवा कुठल्या प्रकारे नाही, पण प्रत्येक जी गोष्ट आमच्या जीवनात घडत आहे ती प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेचा भाग आहे. आणि म्हणून आज रात्री आपण आपल्या मनाला वाटलं म्हणून इथं आलेलो नाही, आपल्या परमेश्वराने आपल्याला इथं आणलेलं आहे. आमेन. नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताने 21 वेळा म्हटलेलं आहे, माझ्या मागे या. सगळ्यांनी म्हणा, माझ्या मागे या. त्या माझ्या मागे या म्हणण्याचा उद्देश हा, येशू ख्रिस्त स्वर्गाची वाट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारण आहे आणि ज्यांना तो म्हणतो माझ्या मागे या, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तारणाचा अनुभव यावा आणि ज्या स्वर्गातून येशू आला होता त्या स्वर्गाचा अनुभव त्यांना मिळावा. ही देवाची एक अद्भुत आणि महान योजना आहे. आमेन. येशू ख्रिस्त त्याची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने त्याच्याकडे यावं. आणि ज्यावेळेस तो एखाद्याला बोलवतो त्यावेळेस त्या व्यक्तीची तो चांगल्या रीतीने काळजी घेतो. ज्यावेळेस शिष्य मचव्यात होते, वारा तोंडचा होता, वल्ली मारून थकलेत, एकदम सिच्युएशन अशी आहे की एक प्रॉब्लेम समोर आहे त्यांच्या समोर, आणि त्या कठीण प्रसंगामध्ये अचानक ते पाहतात की कुणीतरी पाण्यावर चालतंय आणि ते घाबरून गेले बिचारे, कारण की आजपर्यंत त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं की कुणी पाण्यावर चालतंय. आणि जसं त्यांनी पाहिलं कुणी पाण्यावर चालतंय, पटकन त्यांच्या मनात विचार आला की भूत असेल. माणसाचा भूतावर लवकर विश्वास बसतो आणि पटकन ते ओरडू लागले, भूत भूत भूत. प्रभू म्हटला, मी आहे. किती लोक आमेन म्हणतील? मी आहे या शब्दात सामर्थ्य आहे. शिष्यांचं भय त्या क्षणी संपलं ज्यावेळेस त्यांनी ऐकलं, माझा येशू पाण्यावरती चालत आहे. हा येशू तोच आहे की जो येशू त्याचा आत्मा जलाशयावरती तळपत होता. ज्यावेळेस देवाने जगाची निर्मिती केली, देवाचा आत्मा जलाशयावरती तळपत होता. तोच येशू देवाचा पुत्र, कारण की आम्ही देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा यांना 3 देव म्हणत नाही, हा एक देव आहे. किती लोक आमेन म्हणतील? येशू ख्रिस्त तोच देवाचा पुत्र जलाशयावरती, त्या पाण्यावरती, त्या गालिल समुद्रावरती आहे. हे पाहून शिष्यांना आनंदच वाटला. घरात एखादा व्यक्ती थोडासा वेगळा असतो. पेत्र पण थोडासा वेगळा होता आणि पेत्राने म्हटलं की प्रभू, जर तू आहेस, मला पण पाण्यावर येण्याची आज्ञा कर, मला पण तुझ्याकडे यायचंय. कारण पेत्राला माहित आहे, जिथं मेंढपाळ आहे तिथं मेंढरं असली पाहिजेत, जिथं प्रभू आहे तिथं त्याची लेकरं असली पाहिजेत, जिथं बाप आहे तिथं त्याची लेकरं असली पाहिजेत. प्रभू, तिथं तू आहेस, मला पण तुझ्याकडे पाण्यावरती यायचंय. 11 शिष्य मचव्यातच आहेत. ते समाधानी आहेत. कशाला टेन्शन घ्यायचं, इथंच बसू, काही इथून हालचाल करायला नको. जिथं आहोत, जसे आहोत, सुखी आहोत. बोलो येशू मसीह की. जिथे आहोत, जसे आहोत, सुखी आहोत आणि आम्हाला काही बाकी करायची गरज नाही. येशू पाण्यावर चाल, नाही तर हवेमध्ये उडताना दिस, काही असो, आम्ही एकच जागी बसणार. पण काही लोक असे असतात
की ही परिस्थिती मला मान्य नाही, मी ह्या परिस्थितीवर मात करणार आहे, मी माझ्या मचव्यातून बाहेर जाणार आहे, मी इथून बाहेर पडणार आहे. जोपर्यंत अब्राहम त्याच्या तंबूतून बाहेर आला नाही तोपर्यंत त्याला आकाशातले तारे दिसले नाहीत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देवाने त्याला दृष्टांत कधी दिला? ज्या वेळेस देव त्याच्याशी बोलला, आकाशातले तारे दाखवले, वाळू त्याला दाखवली आणि त्याला अभिवचन दिलं. पेत्र ज्यावेळेस त्या मचव्यातून बाहेर यायचा प्रयत्न करतोय किंवा पडायच्या बेतात आहे, त्याच्या आधी एक शब्द येशूचा महत्वाचा आहे, तो म्हणजे ये. सगळ्यांनी म्हणा ये. ये जो शब्द आहे ना, या ए शब्दामध्ये सामर्थ्य आहे. जेव्हा प्रभू तुम्हाला म्हणतो ये, त्यावेळेस त्याचा अर्थ हा आहे की माझ्या जबाबदारीवर मी तुला बोलवतो, इकडं ये. आता तुझी जबाबदारी नाहीये, आता हे तुझं काम नाहीये. तुला बोलवणारा देव विश्वास योग्य आहे. तुला ज्याने हाक मारली आहे तो प्रभू सामर्थ्यवान आहे. त्याच्या शब्दावर विश्वास ठेव. देवाच्या प्रिय लोकांनो, पेत्र पाण्यावर चालला, हा एक फार दुय्यम भाग आहे, पण त्यापेक्षा त्याचा विश्वास, आणि त्याने विश्वास ठेवला कशावर? ये शब्दावरती. प्रभूने जे त्याला आमंत्रण दिलेलं आहे, त्या ये शब्दामध्ये सामर्थ्य आहे. त्या प्रभूच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला की जो लाजराला बाहेर ये म्हणतो, त्या मुर्द्याला यावं लागतं. मी तर जिवंत आहे, मी पण त्याच्याकडे जाणार. ये शब्दात सामर्थ्य आहे. आणि ज्यांना प्रभूने बोलावलंय ते लोक धन्य आहेत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ज्यांना प्रभूने हाक मारलेली आहे, ज्यांना प्रभूने सांगितलं आहे की मी तुला बोलवलेलं आहे, तुमच्या जीवनावरती विशेष देवाची कृपा असणार आहे. त्यांच्या जीवनावरती देवाचं पाचारण आहे. कसं ओळखणार पाचारण? कसं कळणार की मला प्रभूने बोलवलंय? परमेश्वराचा आत्मा तुम्हाला बेचैन करत राहील. तुम्ही रस्त्याने चालले तरी देवाची गीतं तुम्ही गात चालणार आहेत. एखाद्याचं जीवन बर्बाद होताना दिसलं ना की तुम्ही लगेच प्रार्थनेला सुरुवात कराल. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला देवाचं वचन आठवत राहील. आणि समजून घ्या की पवित्र आत्म्याच्या उकळ्या तुमच्यामध्ये फुटत आहेत आणि देवाचं पाचरण तुमच्यामध्ये आहे आणि प्रभूनेच तुम्हाला बोलावलेलं आहे. आमेन. प्रभूची हाक, प्रभूचं आमंत्रण आज देवाच्या प्रिय लोकांना फार महत्वाचं आहे. पेत्राला आमंत्रण दिलं, ये. पेत्राने अद्भुत देवाचं कार्य पाहिलं. ज्यावेळेस पात्मा नावाच्या बेटावरती 12 शिष्यांपैकी एक योहान तडीपार असलेल्या स्थितीत होता. आणि तिथं 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या पहिल्या 2 वचनात सांगितलंय की योहानाला देवाचा आवाज आला, प्रभूचा आवाज आला, इकडे वर ये. आणि जेव्हा त्याने तो आवाज ऐकला त्याला स्वर्गाचं दर्शन झालं. ज्यावेळेस त्याने प्रभूचं आमंत्रण स्वीकारलं त्याला प्रभूचं दर्शन झालं. त्याला स्वर्ग दिसला. देवाचं दिव्य असं सिंहासन, ते राजासन त्याने पाहिलं. लाखो करोडो दिव्यदूत त्याने पाहिले. 4 प्राणी ज्यांच्या अंगभर डोळे आहेत ते त्याने पाहिले. त्याने ते 24 वडील देवाला नमन करणारे पाहिले. आणि त्याने पाहिलं की देवाचं तेज, त्या विजांचा कडकडाट आणि देवाचं सामर्थ्य काय आहे. जो तुम्हाला ये म्हणणारा आहे तो तुम्हाला ट्रिपसाठी आणि पिकनिकसाठी बोलवत नाहीये. कान उघडे ठेवून ऐका. ज्याने तुम्हाला बोलवलंय ना त्याने तुम्हाला तुमचा अभिषेक टाइमपाससाठी दिलेला नाहीये. ज्याने तुम्हाला बोलवलंय त्याने तुम्हाला हिलिंग आणि डिलिव्हरन्सचं दान फक्त मौज करण्यासाठी दिलेलं नाहीये. ज्याने तुम्हाला बोलवलेलं आहे त्याने वचन सांगण्याचं जे सामर्थ्य आहे ते फक्त तुमच्या जवळ ठेवण्यासाठी बोलवलेलं नाहीये. ज्याने तुम्हाला बोलवलेलं आहे तो तुमचा उपयोग करू इच्छित आहे. ज्याने तुम्हाला बोलवलेलं आहे तो तुमच्याद्वारे महान काम करू इच्छित आहे. जो तुम्हाला बोलवणारा देव आहे तो सामर्थ्यवान देव आहे. त्याची हाक ज्यावेळेस तुम्ही ऐकता आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता की होय प्रभू तुझं आमंत्रण मी स्वीकारत आहे, तुम्ही ते आमंत्रण स्वीकारताना पाऊल पुढे टाकता, त्यावेळेस जग तुमच्याकडे बघून म्हणणार हे जगाची उलथापालथ करणारे लोक आहेत. हालेलुया. हे सामर्थ्याने भरलेले, पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत. प्रभूचं आमंत्रण,
प्रभूचं बोलवणं हे आम्हा प्रत्येकासाठी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एक असा दिवस होता की त्या दिवशी एका मुलाला दुष्ट आत्मा लागला होता. आणि ही घटना मार्क याच्या 9व्या अध्यायाच्या 14 ते 29 वचनामध्ये दिलेली आहे. एक बाप आपल्या मुलाला घेऊन येतो ज्याला दुष्ट आत्मा लागलाय. आणि ज्यावेळेस त्या बापाने त्या मुलाला घेऊन आला, त्या ठिकाणी प्रभू नव्हता पण 12 शिष्य होते. आणि त्या बापाने त्या 12 शिष्यांना विनंती केली, प्रार्थना करा. 12चे 12 शिष्य तिथे आहेत. पेत्र आहे, योहान आहे, थोमा आहे, बर्थलमय आहे, तद्दय, सगळे 12च्या 12 आहेत. यहूदा पण आहे. 12च्या 12 शिष्यांनी एक एक करून प्रार्थना केली. आणि प्रत्येकाच्या प्रार्थनेनंतर दुष्ट आत्मा म्हणायचा, मी नाही जात, जा. दुष्ट आत्मा काय हालायला तयार नाही. का नाही गेला? येशूचे शिष्य 12च्या 12 शिष्यांनी ट्राय केलं, प्रार्थना केली. योहान आला असेल, म्हटलं असेल, मी येशूच्या हृदयाला टेकलेला आहे, मी प्रार्थना करतो. दुष्ट आत्मा काही जायला तयार नाही. पेत्र म्हटला असेल, मी पाण्यावर चाललो. बाकीचे मनात म्हणत असेल, गटांगळ्या पण खाल्ल्या, मी काढतो भूत, म्हटलं असेल. नाही, भूत म्हटलं, मी नाही जात. थोमाने ट्राय केलं. प्रत्येक शिष्यांनी प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रार्थना केली, सगळे हताश झाले. आता त्या ठिकाणी होतेच काही लोक वादविवाद करणारे. वादविवाद सुरू झाला तिथं आणि प्रभू तितक्यात तिथं आला. कसला गोंधळ आहे, कसला वादविवाद आहे. मग त्या मुलाच्या बापाने येशूला सगळे हकीकत सांगितली. काय त्या मुलाला त्रास आहे, कशा प्रकारचा आत्मा त्याला लागलाय, किती त्रास त्याला होतो, तो दुष्ट आत्मा किती त्याला छळतो, सगळं काही सांगितलं. आणि मग त्याने येशूला विनंती केली की जर तुम्हाला शक्य असेल तर काहीतरी माझ्या मुलासाठी करा. आणि येशूने म्हटलं, शक्य असेल तर असं का म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्यांना सर्व काही शक्य आहे. हालेलुया. आमच्या डिक्शनरीत अशक्य शब्द नसावा. किती लोक आमेन म्हणतील? आमच्या बोलण्यात अवघड आहे, कठीण आहे, अशक्य हे बोलायचं नाही. जो पेपर अवघड आहे त्या दिवशी सकाळीच म्हणायचं, आजचा पेपर मला सोपा जाणार आहे. आमेन, हालेलुया. जो तुमच्यासाठी कठीण दिवस असेल, म्हणायचं आजचा दिवस देवाच्या कृपेचा दिवस आहे. आजच्या दिवशी मी देवाचं सामर्थ्य पाहणार आहे. आजचा दिवस एक महान विजयाचा दिवस आहे. प्रभू तुमच्यासाठी कार्य करेल. मानसिकता बदलली पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार? काय बदलली पाहिजे? मानसिकता बदलली पाहिजे. माणसाला फक्त दुसऱ्याकडे पाहिलं तर दुःख वाटतं. त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं. पण ज्याला अभिषेक मिळालाय, त्याचे खिसे रिकामे असले तरी त्याच्या चेहऱ्यावरती तेज असतं. सगळ्या बाजूंनी त्याला संकटाने जरी घेरलं ना, त्याला कुणाच्या बापाची भीती वाटत नाही. कारण त्याला माहित आहे की ज्याने मला बोलवलं आहे तो विश्वास योग्य आहे. ज्याने मला हाक मारली आहे, ज्याने मला ये म्हटलं आहे, ज्याने मला सेवेसाठी निवडलं आहे, तो प्रभू सामर्थ्यवान आहे. तो मला कधीच सोडणार नाही. पेत्राला ये म्हटलं, त्या ये शब्दात सामर्थ्य आहे. ज्या वेळेस येशू ख्रिस्त या ठिकाणी ती सगळी परिस्थिती पाहतो, शिष्यांना धमकावतो, कसे आहात तुम्ही, कुटील आहेत, कुठवर तुमच्या बरोबर राहायचं, नाही काढता आलं तुम्हाला. प्रभूला वाईट वाटलं. मार्क याचा 9वा अध्याय आणि 19वा वचन, यावर तो म्हणाला, हे विश्वासहीन पिढी, शिष्यांना म्हणतोय, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागून घेणार. पुढं काय म्हणतो? त्याला माझ्याकडे आणा. किती लोक आमीन म्हणतील?
त्याला, सगळ्यांनी म्हणा, त्याला माझ्याकडे आणा. हा जो शब्द आहे ना, ये, त्याला माझ्याकडे आणा, ह्याच्यात इतकं सामर्थ्य लपलेलं आहे ना, ते आम्हाला कळालं पाहिजे. त्याला माझ्याकडे आणा या शब्दाचा अर्थ काय? तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सामर्थ्यवान यहोवा देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, त्याच्या हाती कुठलीही गोष्ट आली ना, त्या समस्येचं निरसन झालंच पाहिजे. प्रियांनो, तो सांगत आहे, शिष्यांनो तुम्हाला नाही जमलं, आता त्याला तुमच्यात नका राहू देऊ. तो बाप थकून गेलाय ना, की ज्याने आपल्या मुलासाठी खूप परिश्रम केले, आपल्या मुलाला इथपर्यंत आणलं, त्या बापाजवळ पण राहू देऊ नका. आता त्याला माझ्याकडे आणा. खूप पॉवरफुल वर्ड आहे. त्याला माझ्याकडे आणा. प्रभूने त्या दुष्टात्मा लागलेल्या मुलाला आमंत्रण दिलेलं आहे. आणि जसं त्या मुलाला येशू पुढे आणलं, प्रियांनो, एकीकडे दुष्टात्मा, दुसरीकडे येशू. एकीकडे दुष्टात्मा आणि दुसरीकडे येशू. बऱ्याच वेळा ना, काही ठिकाणी तुम्हाला जाणवेल की इथं दुष्ट शक्ती आहे, इथं अंधारी सत्ता आहे, इथं काहीतरी डिमोनिक आहे. काही ठिकाणे असतात बघा, तुम्ही ऑब्झर्व करा. रस्ता एकदम सरळ आहे, छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, विनाकारण एका स्पॉटला ऍक्सिडेंट होतात. ज्यांना आत्मिक नेत्र आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट दिसतात. प्रियांनो, ज्यांच्या आध्यात्मिक डोळे उघडे आहेत ना, ते गाडी चालवताना अचानक त्यांना जाणवतं की हां काहीतरी गडबड आहे. ते प्रार्थनेत येतात, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते क्रॉस करून निघून जातात. पण ज्यांचं डोकं जागेवर नसतं, स्पिरिटमध्ये नसतात, आत्म्यात नाही, त्यांच्यासाठी त्या गडबडी होऊन जातात. प्रत्येक ठिकाणी असंच आहे. गरज नसताना कधीतरी तुमच्यावरती कोणतरी ओरडून जातं, काहीच कारण नसताना. दुष्टात्मा लागलेले लोक आहेत ते. ऐका, दुष्टात्मा लागलेले लोक आहेत. विनाकारण कुणीतरी तुमच्याशी भांडून जाईल. एखाद्याला दुष्टात्मा लागलाय, तो तुमच्यावरती चिडून भांडून निघून गेलाय आणि तुम्ही त्याला डबल चिडून दाखवता. काय उपयोग आहे त्याचा? एक साईडला जायचं. येशू ह्याच्यातला दुष्टात्मा बांधून टाकतो. चल निघ येशूच्या नावात. परत 2 मिनिटात तुमच्याकडे येईल. सॉरी ते रागात बोलून गेलो, मला काही समजलं नाही. तुला नाही समजणार, ते मला समजलंय. काही लोकांमध्ये वादाचे दुष्टात्मे असतात. दिसायला बाहेरून धार्मिक दिसतील, ऍक्च्युअली धार्मिक लोक भांडतच नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. असलं तरी ते शाब्दिक थोड्या वेळापुरतं असतं घरामध्ये, थोड्या वेळासाठी. हो, असं नाही तसं, हा ठीक आहे, पण ते लगेच सॉल्व्ह झालं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, एकीकडे तो दुष्टात्मा आहे, एकीकडे येशू आहे. हा तोच येशू आहे की ज्याने सुरुवातीला त्या सैतानाला आणि त्या दुरात्म्याला वरून खाली फेकून दिलं होतं. हा तोच येशू आहे. परत एकदा तो दुष्टात्मा आणि येशू समोरासमोर आले. त्या दुष्टात्म्याला काय माहित नव्हतं का ह्याने आपलं काय केलंय ऑलरेडी? ऐकताय तुम्ही चर्च? ऍक्च्युली आध्यात्मिक क्षेत्रात ही गोष्ट आपल्याला सुरुवातीलाच कळाली पाहिजे की कितीही सैतानी सत्ता असो, येशू पुढं शून्य आहे. आणि बोलताना रंगून नाही सांगायचं इतकं मोठं भूत आहे, ते तुझ्या डोक्यात बसलंय. मोठं फक्त मोठा येशू आहे बस. बाकी काहीच मोठं नाही या जगामध्ये. कुठलं सैतान नाही, कुठलं दुरात्मे नाही, काही वाईट शक्ती नाही. प्रकाशापुढं अंधार थांबू शकत नाही. येशूने दुष्टात्म्याला धमकावलं, दुष्टात्मा निघून गेला, तो मुलगा बरा झाला. प्रभूने त्याला आरोग्य दिलं. का? कारण येश शब्दामध्ये सामर्थ्य आहे. येशूने त्याला बोलवलं आणि जो येशूचं आमंत्रण स्वीकारतो, प्रभू त्याला मोठ्या आणि महान गोष्टी दाखवतो. हालेलुया. प्रभू त्याच्यासाठी अद्भुत गोष्टी करतो ज्याला प्रभूने बोलवलेलं आहे. डीजेस दिनाकरण अंकल जेव्हा त्यांची साक्ष अशी की ते मरण पावले होते 14 तास, आणि त्या 14 तासात देवाने त्यांना स्वर्ग दाखवला.
आणि ज्यावेळेस सगळं स्वर्गाचं दर्शन त्यांना झालं आणि प्रभूने त्यांना सांगितलं की तुला परत जायचंय आणि जाऊन आता माझी सेवा करायची. त्याआधी SBI कुठल्या बँकेमध्ये ते कामाला होते आणि रिटर्न येऊन त्यांना परत देवाचं काम करायचं होतं. देवाने सांगितलं परत जा. ते म्हटले नको, मी बँकेची नोकरी करतो, मला सेवा वगैरे काय नको. म्हणे का, कशासाठी नको? मी सेवक लोकांचे हाल बघतो, त्यांच्या पायामध्ये चप्पल नाही, त्यांचे हाल आहेत, त्यांच्या अपेष्टा आहेत, त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत, ते एकदम दुःखात दरिद्रतेमध्ये सगळ्या वाईट गोष्टीमध्ये ते. प्रभूने काय उत्तर दिलं माहिती आहे का? त्यांना मी बोलावलं नाही. कान उघडे ठेवून ऐका. प्रभूने त्यांना सांगितलं ज्याला मी बोलवतो त्याची मी काळजी घेतो. एलियाचा देव आहे मी, जो कावळे पाठवून गरजा पूर्ण करणारा देव आहे, तो परमेश्वर आहे. ज्याला देवाने बोलवलंय त्याची काळजी परमेश्वर घेतो. हालेलुया. ज्याला खरंच देवाचा अभिषेक आहे तो मनुष्य कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून जात नाही. कारण त्याला माहिती आहे काम मी माझ्यासाठी किंवा कुठल्या कंपनीसाठी करत नाही, कुठल्या संस्थेसाठी करत नाही, काम माझ्या देवासाठी मी करत आहे. माझ्या येशूसाठी मी पाऊल पुढे टाकलेलं आहे. मला कुणाला घाबरायची गरज आहे? त्या ये शब्दामध्ये त्याला माझ्याकडे घेऊन या, त्याचा इतिहास बदलणार आहे. प्रभू समोर आल्यावर इतिहास बदलणार. ते आमंत्रण आहे आणि त्या एका आमंत्रणात त्या मुलाचं जीवन परिवर्तित झालं. त्याला पूर्णपणे सुटका मिळाली. परमेश्वराने त्याला मुक्त केलेलं आहे. येशूचं सामर्थ्य हे आहे. एकदा एक दिवस असं घडलं की एक स्त्री 18 वर्ष तिला विकाराचा आत्मा लागला होता. विकार म्हणजे आजार, विकाराचा आत्मा. काही लोक असतात असे, रिपोर्ट्स केले सगळे नॉर्मल, CT स्कॅन, MRI, ब्लड रिपोर्ट, काय 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 काय, लिस्ट एकदा चालू झाली की संपतच नाही है ना. मेडिकल फील्डवाले हसायला लागले. डॉक्टरला काही नाही भेटलं की सगळ्या टेस्ट करून घेतो, टोटल टॉप टू बॉटम सगळ्या टेस्ट नील येतात. का? मेडिकल सायन्स आज एवढं प्रगत आहे की एक तुमचा एक्सरे केला, ब्लड रिपोर्ट केले, काही पण इन्व्हेस्टिगेशन केले, त्याच्यात रूल आउट झालंच पाहिजे. पण कितीतरी लोक असे असतात की त्यांचं निदानच होत नाही, पण ते खूप आजारातच राहतात, आजारात मरतातही जर त्यांना देव कळाला नाही तर. तसंच या स्त्रीचं जीवन आहे. लूक याचा 13वा अध्याय 10 ते 13 वचन. लूक 13, 10 ते 13. तो शाब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा पहा 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तिथे होती. 18 वर्ष विकाराचा आत्मा. 18 वर्ष 18 वर्ष तिला त्या विकाराचा, आजाराचा आत्मा लागलेला होता. आणि पुढे बायबल सांगतं ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. कुबडी होती ती, झुकून चालली. 18 वर्ष मान खाली घातलेली होती. 18 वर्ष वेदनेचे, 18 वर्ष त्रासाचे. 12व्या वचनात म्हटलंय येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. येशूने तिला पाहून बोलावले. किती लोक आमेन म्हणते? हालेलुया. येशूने तिला बोलावले. प्रभूने तिला बोलावले, तिला पाहिलं, तिला बोलावलं, तिला आमंत्रित केलं ये. आणि तिला त्या वाईट शक्तीपासून मोकळं केलं. ती सैतानी सत्ता काढून टाकली, विकाराचा आत्मा काढला. आणि जी 18 वर्ष जिची मान खाली होती, प्रभूने तिचं मस्तक उंच केलं. प्रियांनो, हालेलुया. हा प्रभू असा आहे. हा प्रभू असा आहे. एकच कारण आहे, ज्याने बोलवलंय ना तो विश्वास योग्य आहे. ज्याने तुम्हाला ये म्हटलंय ना, ये, चल ये, माझी सेवा करायला ये, आराधना करायला ये, चल वचन सांगायला ये, चल माझं नाव पुढे घेऊन जायला ये, चल सेवा करण्यासाठी ये, सुवार्ता प्रसार करण्यासाठी ये. ज्याने ये म्हटलंय ना
त्याच्याकडे पाहत राहा बस. तो तुम्हाला कधीच खाली मान घालण्याची वेळ येऊ देणार नाही. ज्या स्त्रीची मान खाली होती, 18 वर्ष खाली होती, तिची मान ज्याने वरती आणली, आज नंतर तो तुमचं मस्तक उंच करणार आहे. आज नंतर तो तुमचे दिवस बदलणार आहे. आज नंतर तुमच्या जीवनामध्ये बरकत आणि आशीर्वाद येत आहे. आज नंतर तुमच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य येत आहे. तुमच्या घरादारातून, तुमच्या परिवारातून प्रत्येक सैतानी सत्ता आज रात्री निघून चाललेली आहे. तुमच्या वैऱ्यांचं मुख देव आज रात्री येशूच्या नावात बंद करत आहे. तुमच्या विरुद्ध रचलेलं प्रत्येक कट कारस्थान आज रात्री येशूच्या नावात रद्द करण्यात येत आहे. कारण की ज्या देवाने तुम्हाला बोलवलंय तो सामर्थ्यवान आहे, तो विश्वास योग्य आहे. ज्याने तुम्हाला ये म्हटलंय त्याच्याकडे फक्त पाहायचंय. पेत्राला ये कोणी म्हटलं होतं पाण्यावरती? वादळाने म्हटलं होतं का? हीच चूक होते. ज्या क्षणी आम्ही ज्याने बोलवलंय त्याच्यापासून नजर हटली, बापरे एवढं मोठं कर्ज तू बुडला, बापरे एवढा मोठा सैतान, तुझा संपला कार्यक्रम. फक्त ज्याने बोलवलंय त्या येशूकडे पाहत राहा बस. जीवनात दुसरा काहीच करायची गरज नाही. बस येशू 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 येशू. खाता पिता उठता बसता चालता निसता जिथं जाईल तिथं येशू. मला स्वप्न पडलं, काय झालं रे स्वप्नात? मला येशू दिसला. हालेलुया. मला दृष्टांत झाला, काय रे दिसलं तुला? मला येशू दिसला. मला सगळ्या गोष्टीत येशूच दिसला पाहिजे, कारण त्याने मला बोलवलंय. हालेलुया. ज्याने तुम्हाला बोलवलंय तो विश्वास योग्य आहे. ज्या मुलाला दुष्टात्मा लागला होता त्याला बोलवलं, त्याला आरोग्य दिलं, त्याचं जीवन परिवर्तित झालं. ज्या कुबड्या स्त्रीला 18 वर्ष विकाराचा आत्मा होता तिला बोलवलं, तिचं जीवन परिवर्तित झालं. आता इथून पुढे तिला मान खाली घालण्याची गरज राहिलेली नाही. मार्क 10 अध्याय 47 ते 50 वचन, सगळ्यांच्या आवडीचा शास्त्र भाग. रस्त्याच्या किनाऱ्यावरती बसलेला एक आंधळा भिकारी, काय त्याचं नाव? बारतिमय. रस्त्याच्या एका बाजूला बसलाय. मार्क 10:47. तेव्हा हा नाझरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दाविदाचे पुत्र येशू, माझ्यावर दया करा. ओरडत राहिला. त्याला कळालं की प्रभू येशू ख्रिस्त ह्या वाटेने चाललाय, शिष्य चाललेत, मोठी गर्दी चाललीये. त्याने पेत्राचं नाव नाही घेतलं प्रियांनो, त्याने शिष्यांचं नाव नाही घेतलं. अरे गर्दीतलं कुणी आहे का रे बाबा माझ्या ओळखीचं, मला प्लीज येशूकडे घेऊन जाता का? मध्यस्थ येशू आहे फक्त. डायरेक्ट येशूकडे यायचं. पाळक मध्यस्थ नाहीये तुम्हाला येशूकडे नेणारा. तुम्ही ऐकताय चर्च? पास्टर माझी प्रार्थना येशूकडे न्या. ऐकताय का तुम्ही चर्च? ही गोष्ट आज पक्की मनात रुजली पाहिजे. एकच मध्यस्थ आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. बाकी दुसरा कुणीही मध्यस्थ नाही. बारतिमयने बाकी कुणालाही हाक मारली नाही. दाविदाचे पुत्र येशू माझ्यावरती दया करा. ओरडत राहिला, ओरडत राहिला, ओरडत राहिला. पुढचं वचन, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले. हे आंधळ्या, अरे कशाला ओरडतो? गप्प बस, कानठळ बसला आमचं. ओरडू नको रे, तोंड बंद कर. हे आज गप्प नाही बसणार मी. तुला डोळे आहेत, मला नाहीत. तू नको ओरडू, मी ओरडणार आहे. कारण आज माझ्या चमत्काराचा दिवस आहे. आज मला माझं आरोग्य पाहिजे. ओरडणार आणि ओरडत राहणार. गप्प नाही बसला तो. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. सगळ्यांनी म्हणा, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा.
तेव्हा येशू थांबून म्हणाला, येशू चालले रस्त्याने, पुढे चाललाय, थांबला येशू. ज्या येशूला वादळ थांबवू शकत नाही, क्रूसावरचे 3 खिळे ज्याला थांबवू शकले नाहीत, कबरेवरची धोंड ज्याला थांबवू शकली नाही, ज्याला मरण थांबवू शकलं नाही, त्या येशूला कुणी थांबवलं? त्या आंधळ्या बर्तिमायाने. हालेलुया. त्याचा विश्वास, त्याची हाक प्रभूसाठी. आज त्याला माहित आहे की माझ्या चमत्काराचा दिवस आहे. अशी हाक मारली, येशू थांबला. बायबल सांगतं तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. हे जे बोलवणं आहे ना, हे ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे, बदल घडवून आणणार आहे. त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, काय म्हटलं ऐका लोक, धीर धर. हेच ते लोक होते जे त्याला म्हणत होते गप्प बस. हे तेच लोक आहेत जे त्याला म्हणत होते ओरडू नको, शांत बस. तेच लोक त्याला म्हणत आहेत धीर धर. स्टोरी चेंज. लोक पलटी मारण्यात 1 नंबर असतात, शब्द बदलून टाकतात. कधी गप्प बस म्हणतील, कधी ओरड म्हणतील, कोणी काय. तुम्ही कोणाचंच ऐकू नका. पवित्र आत्मा तुम्हाला काय सांगतो ते करा. हालेलुया. प्रभू तुम्हाला काय प्रेरणा देतो ते करा. माणसांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करून टाका. ते आता म्हणतील गप्प बसा, थोड्या वेळाने म्हणतील धीर धर. धीर धर. उठ, तो तुला बोलावत आहे. हालेलुया. उठ, तो तुला बोलावत आहे. बसून काय राहिलास? उठ, तो तुला बोलावत आहे. आता तुझा उठण्याचा समय आलेला आहे. हालेलुया. आता भीक मागण्याचा समय संपला. धीर धर. अरे उठ, तुला येशू बोलवत आहे. अरे उठ. अरे सगळे लाईनीत भिकारी बसलेले आहेत. सगळे आंधळे, लुळे, पांगळे लाईनीत बसून भीक मागत आहेत. त्याच्यामध्ये एक जण ओरडणारा भरतीमय, त्याला आता सांगण्यात येत आहे आता उठ, कारण तुला प्रभूने बोलवलं आहे. आता तुझा भीक मागण्याचा समय संपला आहे. आज तुझ्यासाठी काहीतरी विशेष काम होणार आहे. उठ, तो तुला बोलावत आहे. हालेलुया. तो तुला बोलावत आहे. कोण बोलावत आहे? तो तुला बोलावत आहे. या गर्दीत कोणी आहे का की जे म्हणतं की प्रभू मी काय करू? तो तुला बोलावत आहे. हाक मारून थकलेल्या स्थितीत आहेत का? तो तुला आज रात्री बोलावत आहे. आज तुम्ही तणावात इथं आलायत का? टेन्शन मध्ये आलायत का? दुःखामध्ये आलेला आहात का? परेशानीमध्ये आहात का? तुमच्या जीवनातील समस्यातून तुम्ही बाहेर येत नाही का? मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय. तो तुम्हाला आज रात्री बोलावत आहे. येशू बोलावत आहे. येशू बोलावत आहे. येशू बोलवत आहे. येशू तुम्हाला हाक मारत आहे. येशू थांबला प्रियांनो. आता उठ, धीर धर, धीर धर, धीर धर. तो तुला बोलवत आहे. बाजूचा एखादा पांगळा असेल, मला तू बस. हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. तू नाही. तो ओरडत होता ना आता एवढा वेळ, तुला बोलवलंय. बाकीची जागेवर बसा. जो विश्वास प्रदर्शित करेल त्याच्यासाठी अद्भुत कामं घडतील. जे प्रभूवरती विश्वास दाखवतील. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, ह्याच्या आधी येशूच्या नावाने हा भिकारी कधीच एवढं ओरडला नव्हता. तुम्ही ऐकताय चर्च? जर ह्याच्या आधी ओरडला असतं तर ह्याच्या आधी बरा झाला असता. समजून घ्या काय सांगायचंय. त्याने आज असं काम केलं की त्याच्या मागच्या जीवनात त्याने ते कधीच केलं नव्हतं. मी तुम्हाला चॅलेंज देतो येशूच्या नावात.
अशी कामं करायला सुरुवात करा जे तुमच्या जीवनात तुम्ही कधीच केले नव्हते. असे देवासाठी वेडे व्हा. असं प्रभूचं नाव घ्या की जे तुम्ही कधीच घेतलं नव्हतं. असा विश्वास दाखवा जो तुम्ही कधीच दाखवला नव्हता. मग त्यानंतर तो असं काम करेल जे तुम्ही कधीच पाहिलं नव्हतं. तो असं सामर्थ्य दाखवेल जे तुम्ही कधीच पाहिलं नव्हतं. जर तुम्हाला मोठ्या आशीर्वादाची इच्छा आहे, मोठा विश्वास दाखवा. तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणारा देव आज रात्री इथं आहे. हालेलुया. धीर धर, उठ. तो तुला बोलवत आहे. तो तुला बोलवत आहे. आता जसं त्याने ऐकलं, त्याला कोण बोलवत आहे? येशू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू बोलवत आहे. त्याने ते भीक मागण्याचा पोशाख होता त्याच्या अंगावरती, ते वस्त्र काढले तिथंच त्याने टाकून दिले. ते भीक मागण्याचे वस्त्र त्याने आपल्या बरोबर घेतले नाही. तो उठला आणि डायरेक्ट त्या प्रभू समोर जाऊन उभा राहिला. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या दिवसानंतर त्याला ठाऊक होतं की आता मला भीक मागायची गरज नाही. प्रभूकडे चाललोय मी, प्रभूकडे चाललोय. प्रभूने त्याला एक साधा सोपा सरळ प्रश्न विचारला. आणि येशू ख्रिस्ताच्या प्रश्नांमध्ये कधीच कॉम्प्लिकेशन नसतं. तो डायरेक्ट स्पष्ट प्रश्न विचारतो. आमेन. स्पष्ट प्रश्न, सरळ साधा सोपा. मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. ओरडलास तर खरी, मला थांबवलेस, मी पण तुला बोलवलंय, पण तुझ्यासाठी मी काय करू? प्रेयर कर. प्रभू, दिवसभर भीक मागतो, अशी भीक मी मिळू दे आज नंतर, का रोज मला जेवायला मिळू दे. दुपारी व्हेज चालेल, रात्री नॉनव्हेज चालेल, काहीतरी व्यवस्था कर माझी. आणि मला ते सोडवायला येतात ना लोक, खूप माझ्यावर चिडचिड करतात, त्यांचं तोंड बंद कर प्रार्थने तुझ्या. ते ॲक्च्युली मी तिथं बसतो ना, ते बाजूचे भिकारी माझ्यासाठी खूप भांडत असतात माझ्याबरोबर. मी खूप डिस्टर्ब लाईफ जगतोय, टू द पॉइंट. तो बाकी काहीच फापड पसारा प्रभू समोर मांडत नाही. प्रभू, मला दृष्टी यावी. कोण आहे हा? ज्याने कधी जग पाहिलं नाही, ज्याने काहीच पाहिलं नाही. जन्म झाला की बाळ ज्या वेळेस जन्माला येतं, तो बाप लगेच असा करतो. ते बाळ लगेच मला बघतोय. आजी म्हणती गप रे, तो मला बघतोय. ह्याच्यावरूनच भांडणं घरात. ते बाळ त्याच्याच मूडमध्ये असतं वेगळंच. जन्माला आला त्यावेळेस आई बाप प्रयत्न करत असतील, अरे काय दुःख झालं असेल त्या दिवशी. त्या बर्तिमाईच्या आई बापाला काय दुःख झालं असेल. आंधळं मूल जन्माला आलं, आता काय त्याचं भवितव्य? भीकच मागेल, दुसरं काय? कोण पोसणार याला आयुष्यभर? कोण सांभाळणार याला? त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी जर घरात असं अपंग लेकरू जन्माला आलं, आयुष्यभर भीक मागायची आणि भीक मागतच त्याने मरायचं हे ठरलेलं होतं. पण जे नियमांनी ठरवलंय, निसर्गाने ठरवलंय, त्यात बदल करण्यासाठी निसर्गाचा निर्माण करता जगामध्ये आला. हालेलुया. आणि बर्तिमाईची स्टोरी त्याने बदलून टाकली. प्रियांनो, त्याच्या ये म्हणण्यामध्ये सामर्थ्य आहे. ज्या देवाने तुम्हाला बोलवलंय, फक्त त्याच्यावर आज 100% विश्वास टाकून द्या. तुमच्या अडचणी, तुमचं दुःख, तुमचं टेन्शन, तुमचं तणाव, ते काही असो, नेहमी हसत मुखाने जीवन जगायचं. किती लोक आमेन म्हणतील? कारण रडक्या लोकांकडे आलेले आशीर्वाद पण निघून जातात. आणि जे आनंदी असतात, नेहमी दुःखात पण ते आनंदी असतात. संकट आले तरी ते आनंदी असतात. लोक एकमेकांना सांगतात, अरे त्याचं असं झालं. त्याच्याकडे बघून वाटत नाही तू काहीतरी खोटं सांगतोस. सैतान पण कन्फ्यूज झाला पाहिजे, याला एवढे प्रॉब्लेम दिले तरी हा हसतोय.
आणि कधी कोणी विचारलं तुला एवढ्या समस्या तू टेन्शन घेत नाही, बाप माझ्या बरोबर आहे, ज्याने मला बोलवलंय तो माझ्या बरोबर आहे, त्याने ये म्हटलंय. आमेन. आता येशू कुठे आहे? सध्या 2 किंवा 3 आमच्यामध्ये. पण ज्यावेळेस स्वर्गारोहण होऊन तो स्वर्गाला गेला तेव्हा तो कुठं जाऊन बसला? कुठं बसला? पित्याच्या उजवीकडे. आमचं डेस्टिनेशन आहे ते. स्वर्गातून वाणी आहे तुमच्यासाठी. ये. हालेलुया. ते आमचं ध्येय आहे, ते आमचं उद्दिष्ट आहे. जगातून आम्ही फक्त एक प्रवासासारखे आहोत. आमचं फायनल डेस्टिनेशन स्वर्ग आहे. तिथून आवाज आहे. आणि ज्याने आवाज दिलाय तो ह्या जगात चांगलं जीवन आपल्याला जगून दाखवण्यासाठी त्याची कृपा पुरवणार आहे. हालेलुया. ज्याने बोलवलंय, ज्याने पाचारण केलंय तो आम्हाला सांभाळणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मत्तई 11:28 ते 30 येशूने आमंत्रण दिलंय. अहो सर्व श्रीमंत आणि पैशावाल्या लोकांना तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला अजून पैसे देईन. काय म्हटलंय वचनात? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो. कष्टी व भाराक्रांत जन हो. त्याचा आवाज कुणाला आहे? कष्टी व भाराक्रांत जन हो. 3 उदाहरणं पाहिले आपण. त्या कुबड्या स्त्रीचं, तो दुष्टात्मा लागलेला मुलगा, बर्तिमय, ह्या अडचणीतले कष्टी भाराक्रांतच होते. मग त्यानंतर ते काम संपलं का? नाही. आजही तो हाक मारतोय, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सगळे मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. हे त्याचं अभिवचन आहे. आणखीन कुणाला तरी बोलवलंय प्रभूने, आणि ते वचन सांगतं लूक 18 आणि 16 बालकांना माझ्याजवळ येऊ द्या. आमेन. त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. बालकास मना करू नका. कष्टी व भाराक्रांत जन हो, येशूकडे या. बालकांना पण येशूकडे येऊ द्या. आणि सगळे ज्यावेळेस येशूकडे येणार त्यावेळी त्याच्या येण्यामध्ये जे सामर्थ्य ते आम्ही ओळखलं पाहिजे. प्रभूने बोलवलंय, पण कितीतरी लोक त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणून बायबल सरते शेवटी मी आपल्याला सांगू इच्छितो, मत्तई 22:14 बायबल सांगतं, मत्तई 22 आणि 14, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. हा काय प्रभूजी? प्रभू सगळ्यांना म्हणतो ये. सगळ्या कष्टी भाराक्रांत जनांना सगळ्यांना त्याने इन्व्हिटेशन दिलंय, या, सगळे या, सगळे जलाशयाकडे या, सगळे या. पण काही लोक येतच नाहीत. काही लोक म्हणतात मला तहानेनेच मारायचं. आपण काय करू शकतो? काही लोकांना त्याचे हाक ऐकू येत नाही, दुर्लक्ष करायची इच्छा आहे. पण जर आज देवाचा शब्द, देवाची वाणी आज जर तुमच्या कानापर्यंत पोहोचली आहे, आज कदाचित तुमचं लक्ष येशूपासून उजवी डावीकडे वळलेलं असू शकतं. काही जणांचा फोकस दुसऱ्या गोष्टींवरती झालेला असू शकतो. कदाचित तुमचं मन कदाचित दुसऱ्या गोष्टींवरती लागलं असेल. पण आज सगळीकडून मन काढून घ्या आणि आपलं मन प्रभूच्या चरणाशी लावा. आज आपली दृष्टी प्रभूकडे लावा. आज आपले नेत्र प्रभूकडे लावा. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे नेत्र लावताय, तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. ज्याने तुम्हाला बोलवलंय तो विश्वास योग्य आहे. आमेन. हालेलुया. ज्याने तुम्हाला बोलवलंय तो विश्वास योग्य आहे. येशू तुम्हाला आमंत्रण देत आहे. काही लोक बिना आमंत्रणाचे जातात लग्नाला. एखाद्याने विचारलं कुठून आला, कोणाकडचे तुम्ही? तुम्ही कोणाकडचे? तो म्हणला का मुलाकडचे? आम्ही मुलीकडचे. तो म्हटला मुलीकडचे, आम्ही मुलाकडचे. आणि एखादा म्हटला मी दोन्हीकडचा आहे, मित्राबरोबर आलोय, तो तिकडे आहे, त्या गर्दीत आहे, आलो मी परत येतो. काही लोक बिना आमंत्रणाचे येतात. आम्ही बिना आमंत्रणाचे नाही. आम्हाला येशूने बोलावलंय.
हालेलुया. येशूने आम्हाला नाव घेऊन बोलवलंय. जक्कया त्वरा करून खाली ये, त्वरा करून खाली ये. तो जसा खाली आला, नुसता झाडावरून खाली नाही आला, त्याच्या हुद्द्याला सोडून खाली आला, त्याचा घमंड सोडून खाली आला, त्याने जगाची लुटमार केली होती त्याच्यातून खाली आला, सगळ्या त्याच्या वाईट गोष्टीतून खाली आला, लीन झाला, नम्र झाला, प्रभूला घरी घेऊन गेला. सगळं बदललं. त्याच्या ये शब्दात सामर्थ्य आहे. मुर्दे उठून यायला तयार आहेत. ऐकताय चर्च? हालेलुया. लाजर कोण आहे? मुर्दा आहे. मुर्दा, कबरेत ठेवलेला मुर्दा. येशू म्हणतो लाजरा बाहेर ये. मुर्दा आत विचार करत असेल, अरे मला बांधलंय, तुला माहित नाही का बाहेर प्रभू कसं येऊ? पूर्ण टाईट पॅक केलेलं असायचं. त्याच्यात तो कसा चालत चालत आला असेल. हे प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. त्या परिस्थितीत लाजर बाहेर आला. ज्याचं मुर्दे ऐकतात, आम्ही जिवंत आहोत, आम्ही ऐकलंच पाहिजे. हालेलुया. आम्ही जिवंत आहेत, आम्ही ऐकलं पाहिजे. आज प्रभूची वाणी आहे. प्रभू ये म्हणत आहे. त्याच्या सेवेसाठी, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या राज्यासाठी या. प्रभू तुम्हाला हाक मारत आहे. तुम्ही प्रभूकडे यायला तयार आहेत? हो की नाही? एकदा प्रभूकडे येऊन पहा, तुमचं जीवन पूर्ण बदलून जाईल. हालेलुया. एकदा प्रभूकडे या. एकदा खऱ्या अर्थाने 100%, 50-50 नाही, 50-50 बिस्किट नको आपल्याला, अर्ध नको, पूर्ण 100%, 100% प्रभूकडे या. तुमच्या जीवनात तुम्ही जे नाही पाहिले ते आशीर्वाद तुम्ही पाहाल. अद्भुत गोष्टी तुमच्यासाठी घडतील. आज रात्री एक खरं समर्पण प्रभूला करूया. पश्चातापी अंतकरणाने त्याच्याकडे येऊ आणि म्हणूया, प्रभू माझं जीवन मी तुला समर्पित करत.